हॅलो फ्रेंड, मी शुभांगी। तर ब्लॉग चालू करायच्या पहिले मी माझं इंट्रोडक्शन देते। तर मी एक गृहिणी आहे। तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये डेली रूटीन बघायला मिळेल। थंबनेलवरून कळालंच असेल तुम्हाला की माझा फर्स्ट ब्लॉग आहे म्हणून। तर ब्लॉग कंटिन्यू करा। देवपूजा करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते। मी हार बनवत आहे, तर मी हार बनवून घेते। छान या फुलांचा मी कधी बनवला नाही हार, पण तरी पण ट्राय करते कसा होते। माझा हार बनून झाल्यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। 6 डिसेंबरला बाबासाहेब आपल्याला सोडून गेलेत, पण आजही आहेत ते आपल्या मनात, आपल्या हृदयात, आपल्या घरात आणि या जगात। जरी डिसेंबरच्या 6 तारखेला भीमसूर्य माळवला, पण लाखो घरांना पिढ्यानपिढ्या पुरेल एवढा प्रकाश देऊन गेला महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पूजा वगैरे करून घेतली। शेजारची भाभी आली तर म्हणलं चला चहा बनवूया। तर मी ब्लॅक टी बनवत आहे। मी कोरा चहा पिते कारण मला ॲसिडिटीचा त्रास आहे। जर तुम्हाला असेल ॲसिडिटीचा त्रास तर तुम्ही दुधाचा चहा पिऊ नका। ब्लॅक टीमध्येच निंबू टाकून पिऊ शकता कोऱ्या चहामध्ये। चहा उकळल्यानंतर कपामध्ये टाकून घ्यायचा आणि नंतर वरून निंबू पिळून घ्यायचं। तर तयार आहे माझी लेमन टी। चहा एन्जॉय केल्यानंतर थोड्या गप्पा मारल्या आणि गप्पा मारण्यात टाईम कुणीकडे गेला काही कळालंच नाही। लगेच 12 वाजले। आता भूक पण लागली होती, तर म्हणलं बनवायचं काय, तर आपल्याला एकच ऑप्शन दिसते लवकर बनते म्हणजे खिचडी। तर खिचडी तर बनवायची, तर म्हणलं अशी न बनवता आपण पालक खिचडी बनवू। तर मी पालक खिचडी बनवायला सुरुवात केली। मला पण पालक आवडत नसेल तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। त्यामध्ये पहिले पाणी गरम करून घ्या, चांगलं उकळी येईपर्यंत। गॅस बंद करून त्याच्यामध्ये पालक टाका। सॉफ्ट झाली की नंतर त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्या। जर तुम्हाला तेल टाकायचं असेल तेल टाका, तूप टाकायचं असेल तर तूप टाकू शकता। तर मोहरी टाका, नंतर आपण बारीक केलेला लसूण वगैरे टाकून द्या त्याच्यामध्ये। छान भाजून झाला की त्याच्यामध्ये मिरची पावडर, हळद, गरम मसाला हे टाकून छान भाजायचं। जी मिक्सरला बारीक केलेली पालक ती टाकून घ्यायची, नंतर थोडंसं फिरवायचं की लगेच त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे। डाळ आणि मसूर डाळ हे 2 डाळ टाकल्या की छान खिचडी बनते। तुम्हाला जर आवडत नसेल याच्यातली कोणती डाळ तर तुम्ही ती स्किप करू शकता। मी पण टाकते। घेतलं की फिरून घ्यायचं आणि मीठ टाकायचं, पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत वेट करायचं। बघा माझी खिचडी तर रेडी झाली। तुम्ही पण बनवा आणि तुमच्या मुलाला खाऊ घाला, नक्की खातील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।